नमस्कार मंडळी. मस्त पनीर आणलं, गरम पाण्यामध्ये थोडंसं छान शिजवून घेतले, थोडं बटर टाकले, ते पण थोडेसे वाफवून घेतले. पालक स्वच्छ धुतले, शिजवून घेतले पालकाला. पनीर थोडं थंड झाले की फोडी करून घेतले छोटे छोटे मस्त. अशा प्रकारे केले. वाटाणे छान कांदे चिरून घेतले, कांदे टाकले, टमाटे टाकले, छान वाफू दिले मस्त. टमाट्याची कांद्याची गिरवी केली, पालकची छान मिक्सरमध्ये फिरवले, छान हिरव्या मिरच्या टाकले मस्त. मग सगळे मसाले टाकले, कांदा ते भाजलेला, टमाटर ते पूर्ण, लसूण टाकले त्यामध्येच मस्त. पालकची छान फिरवी केली, असं छान बारीक केलं. मोहरी जिरे मस्त तडका मारला. त्यानंतर थोडीशी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकल्यावर छान सगळे पूर्ण असे मसाले तयार केले. पनीर टिक्का मसाला वापरले पनीरच्या भाजीला. अशी कोथिंबीर बारीक चिरली व्यवस्थित छान मस्त. तडतड तेलामध्ये तळू दिले छान. मग ते कांदा टमाटर लसूण ते बारीक केलेले वाटून टाकले त्यामध्ये तेलामध्ये, छान तळू दिले छान तेलामध्ये व्यवस्थित. तुम्ही गॅसवर मस्त असं परती मारले. त्यामध्ये हळद, थोडंसं तिखट, मीठ, धने पावडर त्यामध्ये पूर्ण टाकले मी. म्हणजे पनीर टिक्का तेलामध्ये छान टाकले थोडंसं. त्यानंतर मस्त पालकचे आपण बारीक केलेलं मिक्सर ते टाकले, त्यामध्ये ॲड केले. खूप छान पालकची पण इतकी सुंदर झाली की नाही, एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप चवीला छान झाली. छान असं एक जीव करून घ्यायचं. त्यानंतर मस्त थोडंसं ते पालकचे मिक्सरमध्ये राहिलेलं पाणी टाकायचं, वरून पनीर टाकायचं, कोथिंबीर टाकायची मस्त. मग थोडासा बासमती तांदूळ लावला होता मी शेगडीवर. गॅसची थोडीशी परेशानी चालली म्हणून गॅस लवकर भेटत नाही म्हणून चुलीवर पोळ्या केल्या मस्त गरमागरम. छान अशी एकदम मस्त भाजी झाली ती बघा, बघू शकता तुम्ही. नक्की कमेंटमध्ये सांगा अशी भाजी कोण कोण बनवली. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.